हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाला अटी शर्थींसह घड्याळ चिन्ह वापरता येणार। तसंच आयोगाने दिलेलं घड्याळ चिन्ह आणि पक्ष याबाबतचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात द्यावी लागणार। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाला तुतारी चिन्ह वापरता येणार। निवडणूक आयोगाला तुतारी चिन्ह पवार गटासाठी राखीव ठेवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। अमित शहांसोबत राज ठाकरेंची अर्धा तास चर्चा। विनोद तावडे आणि अमित ठाकरेही उपस्थित। राज ठाकरे आणि अमित शहांच्या भेटीत 2 जागांवर चर्चा। अमित शहा आणि राज ठाकरेंमध्ये सकारात्मक चर्चा। लोकसभेच्या किती जागा मिळाव्यात हे राज ठाकरेंनी सांगितलंय। आणखी एका बैठकीनंतर निर्णय होईल। राज ठाकरेंच्या भेटीनंतर बाळा नांदगावकरांची माहिती। राज ठाकरेंनी 21 मार्चला मनसेच्या नेत्यांची बोलावली बैठक। राज ठाकरे अमित शहांच्या भेटीनंतर नेत्यांची चर्चा करणार। महाराष्ट्रात मोदींच्या नावावर नव्हे तर ठाकरे नावावरच मतं मिळतात, त्यामुळे बाळासाहेबांच्या फोटोनंतर एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न। अमित शहा आणि राज ठाकरेंच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। नरेंद्र मोदी अमित शहांना टोला लगावणारे राज ठाकरेंचं व्यंगचित्र। राऊतांकडनं ट्विट। अलीकडच्या काळातील सगळ्यात आवडलेलं व्यंगचित्र, होऊ दे चर्चा म्हणत राऊतांकडनं व्यंगचित्र ट्विट। प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला 7 जागांवर उघड पाठिंबा देण्याची तयारी। आंबेडकरांचं खरगेंना पत्र। राज्यातील काँग्रेस नेत्यांची रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक। बैठकीत राज्यातील उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा। बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील उपस्थित। 21 मार्चला महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणार बैठक। बैठकीत जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार। लखन भैया एन्काउंटर प्रकरणात प्रदीप शर्मा दोषी। प्रदीप शर्मांची जन्मठेपेची शिक्षा कायम। 3 आठवड्यात शरणागती पत्करण्याचे हायकोर्टाचे आदेश। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कुटुंबात फूट। हेमंत सोरेन यांच्या वहिनी सीता सोरेन यांचा भाजपमध्ये प्रवेश। प्रेझेंटेड बाय राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।